आवाडीने काय कामं केलेत काय? आहेत तो अहो ते आमदारच आहेत, त्यांनी कामं केलेली आहेत गावात. आता काय पारडं कोणाच जरूर वाटते? आता तसं म्हणलं भाजपचं राऊत साहेबांचं काम आमच्या गावात भरपूर झालेलं आहे. अहो हे भाजपच आहे, येणारच येणार. पहिल्यापासून भाजपच आहे. आता त्यांची मुलगी राहिल्या निवडणुकीला आवाडींची येणार मुलगीला लोक स्वीकारणार काय? मग हे भाजपचं आहे म्हणलं येते अपेक्षा निवडून आल्यानंतर उमेदवार पूर्ण करतील काय? अगदी 100% नवीन असल्यानंतर लोक त्यांना स्वीकारतील काय? नवीनचा आणि नौकाचा काय संबंध नाही हो. काम काम बोलते ना. वडिलांनी काम केलंय तसं मुलगी करला असं 100% वाटतं लोकांना. आवडे साहेबांनी आमच्या गावात भरपूर कामं केल्यात आणि आता चालू आहेत. काय राजकीय चित्र आहे? राजकीय सध्या आता भाजपचं आहे. स्थानिक आवाडे निवडून आल्यानंतर कामं करतील असं वाटतंय काय? करणार 100%. तर वातावरण काय या गावात? ह्या गावात तर भाजप माणूस बघणार, पक्ष बघणार का काय बघणार? पक्ष राहुल आवाडेंच्या आता मुलगी आहेत त्या निवडणुकीत, स्थानिक आवाडे कामाच्या जोरावर लोक त्यांना निवडून देतील काय? 100%. मग राहुल आवाडेंच्या कामावर स्थानिक आवाडेंना लोक स्वीकारणार काय? कामं कसं आता गावात जे कामं त्यांनी आवडण्याच केलं सगळे देवळाची बिवाची कामं केलं. राजकीय चित्र कमळच आहे इकडे जास्त. पारडं कोणाचं वाटतंय? कमळ जवळ. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम चालू झाल्यानंतर आपण जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, नागरिकांशी संवाद साधत आहोत. बऱ्याच वर्षानंतर या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, वेगवेगळ्या भागामधलं राजकीय वातावरण कशा पद्धतीचं आहे, हे आपण प्रत्येक रिपोर्ट मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या आलेलो आहे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील या कारदाळ गावामध्ये. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि मग या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही नेमकी लढत कुठल्या कुठल्या पक्षामध्ये असणार, कोणकोणत्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत, या मतदारसंघातली विकास कामं कशी आहेत, नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, मतदारांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, कशा पद्धतीचा त्यांना निवडून येणारा उमेदवार हवा आहे, या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी सध्या कारदाळ मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे. इथल्या नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, जाणून घेणार आहोत काय आहेत नेमक्या त्यांच्या मनातील भावना आणि कशा पद्धतीची ही लढत होणार आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका बऱ्याच वर्षानंतर लागलेल्या आहेत आणि मध्यंतरी निवडणुका नव्हत्या, प्रशासक होतं, प्रशासकीय अधिकारी सगळं काम बघायचे आणि आता निवडणुका लागल्यात. काय वाटतं, प्रशासकीय कामकाज चांगलं होतं का निवडणुका लागलेल्या चांगल्या आहेत? काय मला त्याचा अनुभवच नाही त्याचा काय, कारण आम्हाला जिल्हा परिषदची आणि तालुका पंचायत खंडात काय येते हेच आम्हाला काय कळत. त्यामुळे काय नाहीये, आमच्या गावात सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित? आम्हाला माहिती आहे. काय काय व्यवस्थित आहे? विकास कामं कशी आहेत विकास कामं चालू आहेत चालू आहेत? चालू आहेत चालू काय आहेत. मग समस्या आहेत? समस्या काय नाही. कोणाच्या माध्यमातून झाल्यात विकास कामं? आता लई नावं सांगायला लागणार आहेत आणि एवढी मी सांगू शकत आता या भागामध्ये, या कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवार उभे आहेत? नाही. नावं माहित नाहीत मला काय, फक्त आवाड्यांचं एकच नाव माहिती आहे, तेवढंच आहे. आता ती काय अजून ते बी माघार घेतल्यानंतर आम्ही नावं सांगू शकतो तुम्हाला. आवाडे कुठल्या पक्षाकडे आहेत? मग भाजप. म्हणजे ते त्यांच्या राहुल आवाडेंच्या कन्या आहेत, सानिक आवाडे मुलगी आहे त्यांची. उमेदवार आवाडे आहेत एवढं माहिती आहे, तुम्ही लई खोलात जाऊ नका. आवाड्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? आवाड्यांचं काम आमच्या गावात आहे. आता उमेदवार तुम्ही आवाडे आहेत म्हणायला लागलाय, मग काम तुमच्या गावात त्यांचं काम आहे, कामाचे जेव्हा लोक त्यांना निवडून देतील काय? आता ती जनतेच्या इच्छेवर आहे. माझी एकट्याची इच्छा असून काय होतं, मला जे वाटतंय ते मी बोललो. पण तरी सुद्धा मामा, निवडून येणारा जो उमेदवार आहे किंवा जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करणारा, पंचायतीचं प्रतिनिधित्व करणारा जो उमेदवार आहे तो कसा असावा? ते चांगला असावा आणि एकदा काम बघितल्यानंतरच परत त्याला चान्स दिला जातोय. नंतर ती आता 5 वर्ष झाल्यानंतर आम्ही ठरवू. आताच आम्ही काय सांगणार आहे, ते काम करणार आहेत किंवा नाही करणार आहे ते आता आम्ही काय सांगू शकतो. आवाडेने काय कामं केलेत काय? आहेत किंवा अहो ते आमदारच आहेत, त्यांनी कामं केलेली आहेत गावात. तुम्हाला बघायचे असतील तर त्यांचे बोर्ड आहेत गावात, कुठं कुठं कामं केलेली आहेत, ते आहेत त्यांची. पण मामा, आता आवाडे आमदारांनी कामं केलेत, म्हणजे आता आमदार राहुल आवाडे आहेत, त्याच्या आधी प्रकाशन नावाडे होते, त्याच्या आधी कल्लापण नावाडे होते आणि आता त्यांची चौथी पिढी आता निवडणुकीला तुम्ही जे म्हणाला उमेदवार आवाडे आहेत, म्हणजेच राहुल आवाडेंची जी कन्या आहे, जी मुलगी आहे सानिक आवाडे, या रिंगणामध्ये आता उभे राहिले आहेत, नौके आहेत. मग लोक त्यांना निवडून देताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? हे मी कसं सांगू शकणार? म्हणजे आवाडेंचं काम बघतील काय? बघणार किंवा काम आहे बघून मगच करणार आहे. काम आहे त्यांचं आहे. कारदाळ तुमचं गाव आहे, गावातली विकास कामं कशी आहेत? चांगले आहेत, भरपूर झाले त्यावर. काय काय विकास कामं झाले? रस्ते पाणी झालेत, भरपूर कामं झाले. समस्या काय गावात राहिल्यात की नाही? समस्या आता सामाजिक समस्या काय राहिल्या असतील, पर्सनल अशा कोणाची समस्या नाही आहेत, म्हणजे शासनाने सोडतील अशा समस्या नाही आहेत. बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, कसं बघताय निवडणुकीकडे? पण निवडणूक आता लागल्या ना, ही निवडणूक लागायला पाहिजे अगोदर, परंतु काही कारणामुळे वेळानं लागल्या, परंतु ही निवडणूक घ्यायलाच पाहिजे. जो तो उमेदवार जायला पाहिजे. प्रत्येक काम काय शासन स्तरावर होणार नाही, कोणतरी लढणारा माणूस पाहिजे तर ते काम होऊ शकतं. आता कोण कोण आहे या मतदारसंघात निवडणुकीला उभे जिल्हा परिषदेला? आता तरी 2 नावं
आहेत. अजून माघार घेतल्यानंतर पूर्ण नावं कळतील आम्हाला. कुठली कुठली 2 नाव आहेत? आता पंचायत समितीनंतर प्रियंका कोबरे आणि जिल्हा परिषद स्तरानंतर सानिका आवाडे. म्हणजे प्रामुख्यानं या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची लढत आहे. तुम्ही जी नावं सांगितली ते महायुतीचे आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत? नावं एक 2-3 माहिती आहे, परंतु अजून ते अजून फायनल होणं झालं नाही ना. 29 तारखेला तर फायनल, त्यानंतर आम्हाला कळेल. आता काय पारडं कोणाच जर वाटते? आता तसं म्हणलं भाजपचं भाजपचं. कशामुळे बरं भाजपचं जर वाटते? काम झालेलं आहे गावात. मग आता भाजपचे उमेदवार कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? काय नाव आहे? माहिती आहे? सानिका आवाडे जिल्हा परिषद आणि प्रियंका कोबरे पंचायत समिती. सानिका आवाडेंच्या बद्दल काय सांगाल? ते आमच्या भागात नवीनच आहेत. त्यांचं वैयक्तिक आम्ही काय काम बघितलेलं नाही. राहुल साहेबांचं काम आमच्या गावात भरपूर झालेलं आहे. त्यामुळे सानिका आवाडेंच्या बद्दल आम्हाला वैयक्तिक काय माहिती. म्हणजे त्या नवीन आहेत. आमच्या पण गावात नवीन आहे. ती 4थी पिढी त्यांची राजकारणात आहे. मग त्याच्या आधी राहुल आवाडे त्यांचे वडील आहेत, त्यांचे आजोबा प्रकाश आवाडे आहेत, पंजोबा कल्लापण्णा आवाडे आहेत. त्यांची कामं काय आहेत का? मग राहुल आवाडे साहेबांची कामं भरपूर झाल्यात गावात. झालं. झाले कामाच्या जेव्हा आता 4थ्या पिढीला जनता स्वीकारेल काय? ते काय सांगू शकत. पारडं जर वाटतंय होय, जर वाटतं जनता स्वीकारेल की नाही? कामं चांगले आहेत म्हटल्यानंतर आमच्या गावापर्यंत आमच्या गावात संदर्भात बघायला तर स्वीकारण्याचे चान्सेस आहेत. चान्सेस आहे. काय बघून लोक मतदान करणार हो? म्हणजे उमेदवारातल्या कुठल्या गोष्टी बघणार किंवा त्याच्या परिवारातल्या कुठल्या गोष्टी बघणार? परिवार उमेदवारातले गोष्टी म्हणतात तर शिक्षण किंवा सामाजिक कार्य कोण कसं आहे ते बघून करतील लोक. आता भाजपचे उमेदवार शिक्षण सामाजिक कार्यात आहेत चांगले आहेत की. आता त्यांनी इचलकरंजी मतदारसंघात म्हणजे इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत केलं असं 2-3 जणांना आम्ही ऐकले. त्यावेळी आम्ही पण बघितले, इचलकरंजीत बघितले. आमच्या गावासाठी काय बघितले. आता आमच्या गावात नवीनच आहेत. तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता जे निवडणुकीला उमेदवार राहिलेत की नाही, यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा म्हणजे काय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य काम हे काम पूर्ण झालं पाहिजे. यांच्या अपेक्षा यांनी सांगितल्या सामाजिक संस्कृती म्हणजे शैक्षणिक अपेक्षा आहेत. अपेक्षा निवडून आल्यानंतर उमेदवार पूर्ण करतील काय? अगदी 100% करते. करणार. 100%. तरुण, तडफदार, होतकुरू आणि तळागाळातल्या लोकांची त्या मुलगीला जाण दिसते. अगदी एकदम आपुलकीनं ती मुलगी सगळ्यांची गावच्या विकासाबद्दल भरपूर काय करलं असं वाटतं. कशावरून तुम्हाला हे वाटलं असं? तिचं शिक्षण चांगलं झालंय. शिक्षण चांगलं झालंय आणि तिची तळमळ बघता वडिलांच्या ज्यावेळेला आमदार केला, खासदार केला त्यांच्या घरात असल्यामुळं ती ज्या धडाडीनं जी लेडीज असून बाहेर फिरत होती त्या अर्थी ती 100% करणार. पण आता हे म्हणाले की दादा आता त्या नौक्या आहेत, नवीन आहेत. पण त्या नवीन आता आहेत, नवीन असल्यानंतर लोक त्यांना स्वीकारतील काय? नवीनचा आणि नौकाचा काय संबंध नाही हो. काम काम बोलते ना. वडिलांचं काम, आजोबांचं काम, आजांचं काम, 4-5 पिढ्यांचं काम करतात. जास्त चांगलं काम केले त्यांनी. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे काय हो? मी त्यांचं म्हणून तर सांगालाय. खरोखर काम केलं का त्यांनी? का नुसतं कागदावर रंगवलंय? नाही साहेब, काम केले. केलं काम. मग ही कामं करताना पुढे त्यांनी मताच्या अपेक्षा धरली लोकांच्याकडं का खरोखरच सामाजिक बांधिलकी जपून केली? मला एक म्हणायचं आहे का, तुमचं काम कुठलं तर असलं किंवा तुमच्या कुठलंही तुमचं काम असलं, तुम्ही काम केलं तर तुम्ही त्यांना स्वीकारू शकता. लोक अडचणी आमच्या गावात जी होणारी न होणारी कामं ती केली. आता आमच्या गावचं भारत निर्माणचं स्कीमचं एक बरेच वर्ष झालं विषय पेंडिंग होता, तर तो पण ते आमदार साहेबांनी ते परवा विषय संपवून टाकला. मग अनेक प्रश्न आहे माझा तुम्हाला. तुम्ही काम सांगितला, शिक्षण सांगितलं, पण लोक आता मतदान करताना काय बघणार? काम बघणार का पक्ष बघणार? नाही, आता काम महत्वाचं आहे. जेणेकरून वडिलांनी काम केलंय तसं मुलगी करला असं 100% वाटतं लोकांनी. पक्ष कितपत महत्वाचा असेल? नाही, आता पक्षाचा विषय न घेता त्यांचे काम बोलते साहेब. ज्या गावात तारदात शेतकऱ्यांसाठी रस्ता नव्हता, तो रस्ता झाला. चांगल्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था झाली. मग लोकांना काय पाहिजे? हेच पाहिजे. पण विरोधक पण ताकदीचे असणार किंवा त्यांच्या विरोधात? होय 100% असणार. किंवा कशी यांचं विरोधकांचं आव्हान यांना काय असणार की नाही? असणार. विरोधक हा राहणारच. समोरच्या व्यक्तीला कोणी जर असला तर विरोधक हा राहणारच, काय अडचण नाही. पण शेवटी काम पण बोलते साहेब. काम पण बोलते नाही असं. विरोधकांचं आव्हान आवडे कसं पिलतील? नाही, आवड म्हटला तर काय झालंय, मुळात म्हणजे आवडे साहेबांनी आमच्या गावात भरपूर कामं केल्यात आणि आता चालू आहेत. आणि जी असं 5-10-20 हजार रुपये लाखात नाही तर ती 50-50 लाखाने सगळ्या समाजाला दिलेले लोक आहेत. मग लोक जनता ती विसरणार नाही. त्याचा निश्चित येत्याला 5-7 तारखेला ते निश्चित त्या कमळ्या बटनावर त्यांनी दाबतीलच बटन. म्हणजे आवाडे साहेबांचं काम बघून जनता मुलगीला स्वीकारणार असं वाटतं. हो. आणि मुळात म्हणजे ती मुलगी शिक्षण चांगलं झाल्यामुळं काही लोकांना काय अडचण येते की इथून पुढे 5-10 वर्षापर्यंत काय लागणार या गावासाठी, तर ती करू शकेल असं 100% विश्वास आहे. करतील ना नक्की? 100% करतील. एवढ्या हिरेने काम करतील की असं काय वाटत नाही की कुठली कोणाची गोष्ट राहील किंवा कोणाचं काम राहील. असं होणार नाही ना? आता लग्न झालं तर सासरी जाणार आणि काम इकडे दुर्लक्ष होणार असं होणार नाही ना? नाही, त्यांना यायला लागणार. जनता आज रोजी यंग मुलगी आहे आणि चांगल्या घराण्यातलं मुलगी आवड्यांच्या, आणि मुळात म्हणजे वडिलांनी काम, आजोबांनी काम, त्यांच्या पंजोबांनी केलेलं काम, कामाच्या ह्याच्यावरती ती मुलगी आल्या. त्यामुळे जनता तिला स्वीकार लागल्या. पण त्या मुलगीनं पण पुढं लग्न झाल्यावर इकडे तारदाळ यायला लागणार, नाही तर आम्हाला तारदाळला जायला लागणार, त्या जयसिंगपूरला जायला लागू नये असं आम्हाला वाटतं. निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या बऱ्याच वर्षानंतर.
काय तारदाळमध्ये आता काय राजकीय चित्र आहे? काय आम्हाला काय माहितीच महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत आहे मतदारसंघात या. महायुतीकडून आता इथं सानिका आवाडे या उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. काय इथं लोक आता कशा पद्धतीने कुणाला स्वीकारणार? नाही. हाय कमळच ना. कमळ स्वीकारणार का हो? का कमळ का स्वीकारतील? मतदान करायचं पण कमळालाच का करणार लोक? मग अहो भाजपच आहे, येणारच आहे. येणार का वाटते बरं भाजप येणार असं? सत्ताच आहे वरती ज्यांनी बरं. पण वर आले म्हणून खाली येईल काय? येते. भाजपच्या उमेदवारांच्या बद्दल इथलं काय माहितीये? काय नाही. नुसता चिन्ह बघायचं, माणूस बघायचं नाही. आहे की माणूस आहे, कोण आहे? आवड आहे ते नाही. मी पहिल्यापासून भाजपच आहे. भाजप आहे होय. गावात काय विकास कामं झालेत का हो? केल्यात की केलं? काय काय विकास कामं केलं? हे देवळं बांधल्यात, सडक केल्यात, हा. हे भरपूर कामं केली. कुणी बांधले? आवड आहे ना. आवडीने खरं बांधलं ना? का नुसतं कागदावर रंगवलं? हे नाही बांध आता त्यांची मुलगी राहिल्या निवडणुकीला आवडींची. येणार मुलगीला लोक स्वीकारणार काय? मग स्वीकारणार. येणार. बरं. दोघं बी येणार. कोण कोण? दोन्ही राहिल्या ते तालुका पंचायतला ही दोन्ही बी येणार. हे भाजपचं आहे म्हणल्यावर येते हो सगळं. काय हो मग आता बऱ्याच वर्षानंतर आता 9-10 वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व्हायला लागल्यात काही नाही. मध्यंतरी प्रशासक होता, आता निवडणूक आहेत. त्या प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या हो? हे निवडणुका का बरं निवडणुका चांगल्या? जवळचा माणूस असते काम करायला ते येतो जे निवडणुका लागल्या की निवडून उमेदवार कामं करतोय. काम करतो. मग आता कोण कोण राहिले आता या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला कोरेची मतदारसंघात? आम्ही काय ते भाजपचीच सीट आहे बघा, सानिका आवाडे. विरोधी कोण आहे? मग विरोधात कोण आहे? विरोधात ते अजून काय माघार जायचं शेत एकतर्फी होणार. काय म्हटला? एकतर्फी होणार. एकतर्फी होणार. कोणाच्या बाजूनं? सानिका आवाडे का बरं एकतर्फी होणार? माघार घेणार. एकतर्फी का होणार? मग त्यांची ताकद चालणार नाही. कुणाची? परमिला ताई पाटील पारडं कुणाचं वाढते मतदारसंघात? पारडं कुणाचं वाढते? भाजप. भाजपचं. काय केलंय भाजपनं पारडं जड असायला? भाजपने काय रेशन कार्ड रेशन तर फुकटच दिले सगळं. लाडक्या बहिणीचे पैसे दिलेला आहे आणि काय द्यायला पाहिजे. आता भाजपचे उमेदवार इथं तुम्ही आता म्हणता आवडे सानिका आवडे काय त्यांची कामं कशी आहेत इथं मतदारसंघात? त्यांचे म्हणजे त्यांच्या आता पहिल्यापासून ह्याच्यातच आहेत नाही, राजकारणातच आहेत. कामं त्यांची गावात चालू आहेत ना. कुणाची? राहुल आवडे यांची. राहुल आवडे. राहुल आवडे राहुल आवडेंची कामं आहेत तिथं. आहेत भरपूर. कामं चालू आहेत. राहुल आवडेंची कामं आहेत आणि त्यांची चौथी पिढी आता ही राजकारणात आहे सानिका आवडे. मग राहुल आवडेंच्या कामावर सानिका आवडेंना लोक स्वीकारणार काय? स्वीकारणार. आता मग निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? कामं कसं आहे, आता गावातले सगळे कामं त्यांनी आवडण्यानेच केलं. ते सगळे देवळाची बिवाची कसं कामं त्यांनी, त्यामुळे त्यांना ते प्राधान्य आहे. सानिका आवडेंच्या बद्दल काय सांगाल? आता त्यांच्या उमेदवार आहेत त्या. त्यांचं हेच चालू आहे ना आता, घरातल्यांचे सगळे आहेतच ती आणि त्यामुळे ती येणार. आता निवडणुका लागल्यात आता मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय वातावरण आहे मतदारसंघात? काय सांगायचं तुम्हाला आता वातावरण? कोणाचं आहे वातावरण कोणाचं आहे? आवड्यांचं खोबऱ्यांचं. आवड्यांचं खोबऱ्यांचं. काय सांगा आता निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर काय चित्र आहे राजकीय चित्र? राजकीय चित्र कमळच आहे इकडे जास्त. कमळच आहे. होय. का बरं? काय कामं बी झाल्यात, त्या लाडक्या बहिणीमुळे फरक पडलाय. कोण आहे उमेदवार? तिथं उमेदवार सानिका आवाडे, तालुका पंचायत तालुका पंचायतला खोबरे. विरोधामध्ये कोण आहेत? विरोधात कोराणे आहेत हा. आणि कोरुचीचे दोघे आहेत. आणि म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीची लढत आहे. हा अशी लढत आहे. पारडं कोणाचं वाढते? शेतकरी संघटनेचे आहे. पारडं कोणाचं वाढते? कमळ जवळ. तुम्ही सांगितलं की त्यांची कामं आहेत म्हणून सांगाल. काय कामं केलं त्यांनी? रस्ते बिस्ते चालू आहेत, पाण्याची सोय केली आहे. कुणी केली? पाण्याची सोय यांनी केली, एकनाथ शिंदे त्यांच्या माध्यमातून झाले. आता उमेदवार सानिका आवड आहेत, राहुल आवडेंच्या म्हणजे कन्या आहेत त्या, कन्या आहेत. मुलगी आहेत. होय. हा? होय. मग काय सांगाल ते आता उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल? त्यांच्यावर आता काय नवीन आहे, काय सांगायचं. नवीन आहे त्यामुळे सांगणार कसं, काय काय सांगणार. मग लोक आता निवडून आल्यानंतर मग त्यांची कामं होणार. हो, तुम्ही आता निवडून आल्यानंतर काम होणार, पण लोक कुठला मुद्दा विचारात घेऊन त्यांना निवडून देणार? नाही, त्यांचे जे काय त्यांच्या वडिलांचे जे कामाच्या ह्याच्यावर देणार. हो, वडिलांची कामं आहेत का त्यांच्या? आहेत की. कामं खरोखर केलं की नुसतं कागदावर रंगवलं? केल्यात, खरोखर केल्यात, बरोबर केल्यात आणि चालू बी आहेत अजून कामं. मग लोक आता मामा मतदान करताना काय काम बघणार का माणूस बघणार का पक्ष बघणार? त्यांनी काम बघणार, पक्ष पक्ष बी बघणार. ते ज्या पक्षानं काम केलंय त्या उमेदवाराला, त्या उमेदवारालाच मतदान करणार. सानिका आवडे निवडून आल्यानंतर काम करतील असं वाटतंय काय? ते पुढलं कोण सांगणार? तुम्ही तर सांगणार का आम्ही तर सांगणार? नाही, आता तुम्ही आतापर्यंत जी कामं झालीत म्हटलंय, हो, पुढे अशी कामं चालू राहतील काय? त्यांच्या आता वडिलांनी केल्यात, आता यांनी काय करतात ते पुढे निवडून दिल्यानंतर बघायचं. चालू राहणार की त्यांची पिढ्यानपिढी चालू झाली, चौथी पिढी चालू झाली आता ही, त्यामुळे कामं चालू राहणारच की. पण विरोधक सुद्धा ताकदीचे असतील, मग विरोधकांचं आव्हान काय? नाही विरोधकांची एवढी ताकदीची हे नाहीच आहे. ताकदीचे नाही, नाही नाही, एवढे ताकदीचे नाहीत. पण विरोधक सुद्धा संधी मिळालं कामं करतील की हो?
मिळाल्यानंतर करतील की हे. मिळेल काय? पण ते नुसतं त्यांनी येऊन उपयोग नाही ना ह्याच्यात बी यायलाच पाहिजे की वरती बी यायलाच पाहिजे फक्त त्यांची मेजॉरिटी व्हायला पाहिजे नुसतं एकटं निवडून येऊन काय काम होणार असं आहे. काय सांगा लोक आता मतदान करताना माणूस बघणार पक्ष बघणार का काय बघणार? पक्ष पक्ष बघणार. पक्षाने एक काम बघणार आणि त्या भागात आपला योच आहे कोण? आवाडे आवडे काय केले आवडेंनी? ही सगळी कामं जी करायल्यात आणि केलेली आहेत ती त्यांनीच केल्यात हो. बाकीच्याने कोण हे सुद्धा केलं कोणत्या शेतकऱ्याला विचारलं तर तेच सांगणार डेअरीवाल्याला विचारलं तर तेच मग या कामाच्या जोरावर राहुल आवाडेंच्या आता मुलगी आहेत त्या निवडणुकीत सानिका आवाडे कामाच्या जोरावर लोक त्यांना निवडून देतील काय? 100% येणार येणार ते तरुण उमेदवार आहेत काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडून? त्याने बी आता राहिलं त्यांची अपेक्षा काय धरायची तुमची येऊन अपेक्षा काय? आमच्या अपेक्षा आवाड्याची आहे. निवडून आल्यावर काय करावं त्यांनी? हीच कामं करणार काय कामं हे करणारच आता मामा निवडणुका लागल्यात किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काय वातावरण काय या गावात? ह्या गावात तर भाजप आहे. भाजप आहे का बरं? त्यांनी विकासच केलाय. काय विकास केलाय? 60 वर्षापासून मी आता जन्मलोय, माझं वय 60 आहे. हा, अजून पण आमची पाणी रस्ता झालेली नव्हती, बर. पण आता झाल्या. डांबरीकरण केले कोण केल्या? यांनीच की भाजपने. भाजपनं. होय. बर आणि बाकीचे वड्यावरती पूल बांधणे, बर डांबरी रस्ते करणे, हे सगळं झालेच त्यांचं. बर. आता कोण आहे उमेदवार भाजपच्या आता? आपल्या पंचायत समितीला प्रसाद खोबरेंची सुनबाई, जिल्हा परिषद जिल्हा परिषदला सानिका आवाडे. सानिका आवाडे. आणि विरोधात कोण आहे? विरोधात मला काय माहित नाही, मी काय ते हे करत नाही. फक्त काय आमचं एवढं. काय सांगाल तुमच्या या तारदाळ मध्ये विकास कामं कशा पद्धतीचे आहेत? विकास कामं आहेत चालेल व्यवस्थित आहेत. चांगले आहेत झालं? काय समस्या आहेत की नाही? हा, समस्या काय आहेत की नाही? समस्या तशी असणारच की पण बऱ्यापैकी झालेलं आहे. आता बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात प्रशासन होतं, बऱ्याच ठिकाणी कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हा, आता या निवडणुका लागल्यात कशा पद्धतीने बघताय निवडणुकीकडे? कोण कोण रिंगणात उतरले आता? अजून तरी काय निश्चित असं हे झालेलं नाही. कोण राहतायत कोण बऱ्यापैकी हे राहिलेत पण अजून म्हणजे नावं निश्चित नाही. माघार घ्यायची तारीख अजून हे आहे ना, प्रचार चालू झाला की नाही? प्रचार चालू झाला आहे. बर. आता सध्या भाजपच्या उमेदवारांचा प्रचार चालू आहे. म्हणजे एकंदरीत महायुती आणि महाविकास आघाडीची लढत आहे. बरोबर आहे का? आता निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? सर्वसामान्य जनतेचा विकास करणारा आणि याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या माध्यमातून इलेक्शन असल्यामुळं त्या ग्रामीण भागाचा विकास होणं आवश्यक आहे. आता असे विकास करणारे कामं करणारे उमेदवार राहिलेत का निवडणुकीला उभा? काय राहिले कोण कोण आहेत? आता तरी सध्या तरी नावं काय अजून टिकले नाहीत पण बऱ्यापैकी ऐकिवात नावं आहेत. कोणाचं आहे ऐकिवा? ऐकिवात आता काय म्हणजे अजून निश्चित म्हणजे नावं असं मी काय सांगू शकत नाही पण नावं आहेत चालू आहेत. आता या भागात तुम्ही विकास कामं म्हणलात आहेत चांगले आहेत, कुणाच्या माध्यमातून झालं? ते आता जिल्हा परिषद सदस्य प्रसादभाऊ खोबरे आता होते त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत, होत बी आहेत. आता खोबरे राहिलेत का निवडणुकीला? त्यांच्या घराण्यातील कोणीतरी राहिलेलं आहे असं एक ऐकायला मिळतोय पण अजून नाव म्हणजे माघारी घ्यायची तारीख अजून निश्चित आहे होणार असल्यामुळं त्यांच्या घरातील कोणतरी आहेत. आता तुम्ही म्हणलात की प्रचार चालू झालाय भाजपच्या उमेदवारांचा, प्रचार चालू झाला आहे. पारडं कुणाचं वाटतं? चिन्हावर असा प्रचार हे आहे. काय वाटतं मग कुणाचं पारडं वारं या ठिकाणी या गावात वाटतंय? पण भाजपचं म्हणजे वारं जोरात आहे असं वाटतंय? कशामुळे वाटतंय असं? सरकारने केलेल्या ह्या म्हणजे आणि जनतेचं जर मत बघितलं तर ते बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने दिसतंय. लोक यंदा भाजपला स्वीकारणार का? भाजपच्या उमेदवारांना? भाजपचं उमेदवार म्हणण्यापेक्षा जे विकास केले त्यांना उमेदवार हे त्या लोकांना स्वीकारणार ना जनतेला. पण सध्या जे विकास केलेले आहे त्यांना स्वीकारणार. लाडक्या बहिणीचा काय फायदा होणार का भाजपला? होईल की कारण त्यांनी ते हे केलेलं आहे, योजना चांगली काढलेली आहे आणि त्या दिशेनं महिलांचाही त्याला या विधानसभेच्या म्हणा निवडणुका झाल्या त्यात त्यांना बराच फायदा झालेला दिसतोय. काय आता सध्या कोरोची मतदारसंघात असेल किंवा तारदाळ गावात असेल काय राजकीय चित्र आहे? राजकीय सध्या आता भाजपचा आहे. जिल्हा परिषदला हे राहिलं सानिका आवाडे आणि खाली पंचायत समितीला खोबरे राहिले. विरोधात कोण आहे? आता यांच्या विरोधात सध्या तर वर हे दिसतात कोराने, खाली पवन शिंदे मिसेस किंवा चंद्रकांत मिसेस ही पंचायत समितीला राहणार आहे. काय वाटतंय जनता आता कोणाला स्वीकारला असं वाटतं निवडणुकीत? जनता आता मगाशी साहेब म्हटले तसं जो काम विकास केलाय त्याला जनता स्वीकारणार. आता ह्या टायमाला आपल्या माध्यमातून गावात आवाड्यानं खोबऱ्यांचं काम भरपूर विकास झालाय. काय केलं आवाडेने या भागात? आवाड्यानं रस्ते सोय केली, त्या आवाड्याच्या माध्यमातून खोबऱ्याच्या माध्यमातून पाण्याची सोय केली.
पाणी मिळालं का इकडं? पाणी अजून हाय चालू आहे पाणी काम चालू आहे. आता परवा खबरे साहेबांनी हे टाकलं ज्याचं टाकलं होता पाण्याचं काम चालू झालं पाणी पुरवठा नाही सांगितले. आता तुम्ही सांगालात आवाडे साहेबांच्या कामाबद्दल सांगालात, पण आता आवाडे साहेबांच्या कन्या या निवडणुकीमध्ये आहेत, सानिका आवाडे. त्यांच्याबद्दल काय सांगाल? सानिका वाडे आता आमच्याकडे नवीन आहेत. आम्ही आता आता सध्या आम्ही काय करणार, राहुला वाडे आहेत त्यांच्या जोरावरच आम्ही लोक त्यांना मतदान टाकणार. म्हणजे राहुल आवाडे साहेबांच्या कर्तृत्वावर त्यांच्या हा, कामावर सानिका कामावर आवाडे सानिका वाडे स्वीकारणार पण सानिका आवाडे निवडून आले तर कामं करतील असं वाटतंय काय? करणार की 100% करणार. का वाटते बरं असं? काम म्हणजे ह्याच्या अगोदर प्रकाश वाडून केलं, आता राहुला वाडे केलं, त्यांच्यात सानिका वाडे, त्यांना खाली सोबत त्यांना खबरे साहेब आहेत कामं करणार. काम करणार. पण विरोधकांसमोर विरोधकांचं आव्हान यांना काय असणार आहे की नाही? असणार विरोधक आव्हान असणार, विरोधक आव्हानी असणारच. विरोधकांच्या आव्हानासमोर टिकतील काय? की टीम टिकणार की 100% टिकणार. टिकणार. लोक काय पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून? लोक माणूस बघून मतदान करणार. माणूस बघून थोडी मतदान का थोडी पक्षाची थोडं पक्ष मतदान पडणारच, थोडी केलेल्या कामाचं विकासाचं त्याने हे करणार, थोडी विरोधक असे हे सांगणारच केव्हा त्याने स्थायिक मतदान दिलं नाही, स्थानिकाला तुम्ही उमेदवार दिले नाही, ते पण मुद्दा राहणार केव्हा. आता निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षा काय हीच की रस्ते गटारे लाईट पाणी हेच असणार, दुसरं काय लोकांच्या झालेच अपेक्षा आपण? असणार नाही. चालू आहे ना काम. शेवटी आता अपरतानी कामामध्ये वाढीवचे रस्ते करणार, बाकीचे रस्ते करणार, रस्ते मागचे खराब होणार, गटरी खराब होणार, हे होणार चालणार. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील तारदाळ या गावातील नागरिकांशी आपण संवाद साधला, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, कशा पद्धतीनं या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते कोणत्या उमेदवारांना स्वीकारणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. आणि या भागामध्ये ज्यांची विकास कामं आहेत, ज्यांचे विकास काम बोलतोय, या भागातील जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे, अशाच उमेदवारांना इथली जनता या निवडणुकीमध्ये संधी देईल, अशा प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामन राहुल सह मी कुणाल, KK न्यूज, तारदाळ, इचलकरंजी.